तर चला तर मंडळी, आजचा प्रवास आपल्याला शेगावला जायचं आहे. जाता जाता वाटेमध्ये आपलं बाराशिव मारुती मंदिर, आपली परी हे पहा. बाराशिवचं मंदिर किती छान दिसते. दर्शन करते वेळेस खूप असं निसर्गरम्य. तिथून आलं पहा औंढा नागनाथ, श्री क्षेत्र औंढा नागनाथ. हे पाहते देवाचा गंध लावताना औंढा नागनाथ. मंदिराचे बांधकाम खूप जुने हेमाडपंथी मंदिर आहे. जर तुम्ही आतापर्यंत आला नसताल तर एक वेळेस येऊन जा. आणि तिथंच वासुदेवाचे ते टोपे घालून आपलं हे करणार आहेत. हे पहा आमचे मित्र दर्शनाला लागलेत, मारुती महाराज. अरे वा, खूप दर्शनाची बारी होती. मी काही गेलो नाही बरं का मित्रांनो, आणि खूप वेळ लागत होता, त्याच्यामुळे बाहेरून शूटिंग घेतली. नंतर थोड्या वेळात बाहेर आलो आहे. नामदेवाचं मंदिर आहे. नंतर आईला देवीचा पुतळा मंदिराच्या दारातच आहे, म्हणजे समोरच आहे. खूप छान आहे. मग नंतर काय, पुतळ्यासमोर फोटो घेतल्यानंतर आता निघायच्या वेळेस काय, आता मस्त रानामध्ये मस्त तर जेवण करताना घरून डब्बे आणले होते. हे पहा आपली पोरी कशी रोडवर उभा टाकलेली आहे. आणि तिथून निघालो होतो आम्ही. नंतर थोडं पुढं जाऊन चहा पिला, कारण खूप दूर असल्यामुळे थकवा येतो गाडी चालून त्याच्याने चहा घेतला. नंतर हे पहा आम्हाला समृद्धी महामार्ग लागला, त्याच्यावरून गेलो होतो आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला बाळापूरचा माळ लागला. नंतर आम्ही शेगावमध्ये पोहोचलो तर खूप पाऊस चालू होता. आता काय करावं, मग सगळेजणांना म्हटलं की आता गाडीत बसा. AC लावून ठेवला गाडीचा 5 मिनिट. खूप पाऊस चालू असल्यामुळे बाहेर पण जाता येत नव्हतं. मग त्यामुळे काच लावून AC चालू केला. थोडा वेळ बरं बसलेत गाडीमध्ये. 5-10 मिनिटात ते गेले दर्शनाला. मग मी एकटाच राहिलो. मग मी बघत बसलो मोबाईल. आता येतील थोड्या वेळात बघ. बराच वेळ बसल्यानंतर ते आले. 2 तासानंतर मग त्यांनी गाडी आणली, तर मग मीच खेळत बसलो. आता निघायच्या वेळेस चला निघूयात आता गावाकडे. चला तर आता निघायची वेळ झाली. जाता वेळेस थकवाला त्यामुळे चहा घेतला. चला आता निघतो गावाकडे. बाय.